नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी मसाला पाव बनवणार आहे स्ट्रीट स्टाईल। इव्हिनिंगच्या वेळेस आपल्याला नाश्त्याला, ब्रेकफास्टला, इव्हिनिंगला खाण्यासाठी काहीतरी बाहेरचं चटपटीत खावंसं वाटतं, तर त्याच्यासाठी मी आज मसाला पाव बनवत आहे। बाहेरच्यापेक्षा पण टेस्टी आपण जे घरी बनवतो ते मसाला पाव एकदम छान टेस्टी असा बनतो बाहेरच्यापेक्षा। त्याच्यासाठी आता मी कांदे, टॅमॅटो वगैरे घेतलेले आहे। कांदा 2 ते 3 घ्यायचे आणि ते एकदम बारीक असे चॉप करायचे। जितकं आपल्याला बारीक चॉप करता येईल तेवढं बारीक कांदा हा चॉप करायचा आहे। तसंच 1-2 टॅमॅटो पण घ्यायचे आहेत आणि टॅमॅटोची ही बी काढून घेतलेले आहेत मी। आणि पूर्ण बारीक असा हा टॅमॅटोसुद्धा एकदम बारीक जितका आपल्याला चिरता येईल तेवढा बारीक असा मी चिरून घेतलेला आहे। आणि या मसाला पावसाठी कोथिंबीरसुद्धा एकदम भरपूर प्रमाणात अशी घ्यायची आहे, बारीक बारीक चिरून। कोथिंबीर चांगला फ्लेवर येतं ह्याला, त्याच्यासाठी मी कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे। आणि आलं आणि लसूण एक 5-7 ते पाकळ्या लसणाच्या सोलून मी घेणार आहे। लसूण आणि आलं घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते मसाला पावला। त्याच्यासाठी मी इथं 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच होईल एवढं आलं घेतलेलं आहे। चांगलं ठेचून त्याची पेस्ट केलेली आहे। आणि आता हे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा बटर घातलेला आहे मी आणि हा थोडासा मेल्ट होऊ द्यायचा आहे। आणि याच्यामध्येच मी 2 ते 2.5 पळी होईल एवढं तेलसुद्धा ॲड करणार आहे। आता बटर आपल्याला थोडंसं कमी प्रमाणात वापरायचं आहे, त्याच्यासाठी मी थोडं बटर घातलेलं आहे आणि थोडं तेलाचा वापर केलेला आहे। पूर्ण बटरमध्ये मसाला पाव नाही केलेला, थोडंसं तेल पण वापरलेलं आहे इथं। आणि फोडणीसाठी जिऱ्यामुळे चांगलं टेस्ट येते आणि एक तेजपत्ता घातलेला आहे। आणि याच्यामध्ये आता तापल्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला हा कांदा एकदम चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। एकदम मऊ होईपर्यंत असं करपू द्यायचं नाही आहे, एकदम छान असं फ्राय करायचं आहे एकसारखा। बारीक चिरल्यामुळे एकदम फास्ट एकदम फ्राय होतो, जास्ती वेळ लागत नाही याला फ्राय होण्यासाठी। एकदम बारीक असं आपण चॉप करून घ्यायचं आहे। कांदा चांगला ह्याच्यामध्ये फ्राय झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो बारीक चिरलेला तो पण टाकणार आहे। कांदा आणि टॅमॅटो बारीक चिरल्यामुळे एकदम पटकन फ्राय होतात, जास्त वेळ ह्याला लागत नाही। आपण एकदम चांगले असे मऊ असे होतात, पटकन शिजतात। टॅमॅटो आणि कांदा एकसारखे होतात, एकजीव होतात। आणि हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोड्याशा मी बीट खिसून घालणार आहे, थोडासाच अगदी। बीट कलरसाठी आणि एकदम चांगलं फ्लेवर येतं ह्याच्यासाठी थोडासाच बीट असा खिसून घालायचा आहे। तुम्हाला बाकीच्या कोणत्या भाज्या घालायच्या असतील, फ्लावर वगैरे थोडं पण फार घालू शकता तुम्ही, त्याच्यामुळे पण चांगलं टेस्ट येते। आता मी साधारण एक थोडासाच होईल एवढं बीट खिसलेलं आहे, याच्यामुळे चांगला कलर आणि फ्लेवर पण येतं ह्या भाजीला। आणि जे आपण बाहेरची मसाला पाव खातो त्याच्यापेक्षा छान असे टेस्ट होते। आता इथं मग गरम मसाला एक अर्धा चमचा, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा होईल एवढं काश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर थोडीशी। आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे चांगलं। आता हे चांगलं शिजलेलं पण आहे आपलं आणि याच्यामध्ये अर्धी वाटी होईल एवढं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे चांगले हे मसाले। एकदम छान असं मसाला पावची ग्रेव्ही तयार होते। पावभाजी मसाला वापरल्यामुळे थोडंफार पावभाजीसारखी टेस्ट येते, फ्लेवर येतं त्याला आणि खूप छान असा मसाला पाव बनतो। आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही, एक 5 ते 10 मिनटामध्येच आपण ही रेसिपी तयार होते। घरच्या घरी आपण पटकन बनवू शकतो, एकदम फास्ट। आणि आता हे पॅनमध्ये एका साईडला मी भाजी केलेली आहे, बटर थोडाफार मेल्ट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा पाव मसाला पावचा
मी थोडासा परतून असा फ्राय करून घेते. उलटा सुलटा करून असं फ्राय करून घ्यायचं आहे बटर लावून दोन्ही बाजूला. आणि या पावांच्या मध्ये थोडीशी भाजी तुम्ही भरू शकता. भाजी भरून ह्याच्यामध्ये मी डिशमध्ये ठेवलेली आहे आता दोन्ही पण पाव असे. एकदम खायला टेस्टी असे मसाले पाव हे बनतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर शेअर नक्की करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.